आता आपण बघूयात डेली ट्रॅको ॲपवरती कस्टमर कसे ॲड करायचे. इथे कस्टमरचं नाव, त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर. इथे ऑटो जनरेट कस्टमर कोड, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑटो जनरेट ठेवा किंवा तुम्ही मॅन्युअली कस्टमरचा कोड इथे टाकू शकता. 1 2 3 4 असे तुमचे कस्टमर वाईज नंबर टाकू शकता. इथे आपण ऑटो जनरेट ठेवूयात. होम डिलिव्हरी म्हणजे कस्टमरला आपण घरी दूध पोचवणार आहोत की ते शॉपवरनं पिकअप करणार आहेत यासाठी. जर ते होम डिलिव्हरी करणार असेल तर त्यांचा डिलिव्हरी ॲड्रेस आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप ॲड सबस्क्रिप्शन, म्हणजे रोज जो प्रॉडक्ट आपण कस्टमरला डिलिव्हर करणार आहोत त्यासाठी. सपोज काऊ मिल्क घेत असतील तर काऊ मिल्क सबस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचे. जर त्यांना अर्धा लिटर घ्यायचं असेल तर कमी करता येईल किंवा 1.5 लिटर घ्यायचं असेल तर वाढवून घेता येईल. रजिस्टर. इथे आपण नोटिफिकेशन्समध्ये बघू शकतो कस्टमर राम सबस्क्राईब टू काऊ मिल्क. इथे आपण आपले कस्टमर्स मॅनेज करू शकतो आहे. इथे होम डिलिव्हरी, इथे शॉप पिकअप. इथे आपण आपले कस्टमर सर्च करू शकतो. त्यानंतर इथे आपण कस्टमर एडिट करू शकतो आहे. इथे सपोज आपल्याला सबस्क्रिप्शन एडिट करायचं असेल, 1 लिटर दूध घेत आहे त्यांना 1.5 लिटर हवं आहे, इथे अपडेट करा. इथे आपण बघू शकतो आहे नोटिफिकेशन्समध्ये अपडेट केल्याचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर आपण पॉज करू शकतो, म्हणजे पॉज डिलिव्हरीज. जर कस्टमर कुठे बाहेर जाणार असतील किंवा त्यांना डिलिव्हरीज नको असतील तर त्यासाठी आपण इथे पॉज करू शकतो आहे. त्यानंतर परत इथे रिझ्युमे करू शकतो. त्यानंतर आणखी एक ऑप्शन इथे दिलेला आहे ॲड डिलिव्हरी. इथे आपण एक मॅन्युअल डिलिव्हरी ॲड करू शकतो. सपोज काल दुधासोबत त्यांनी पनीरही मागवलं होतं, तर कालच्या तारखेवर जाऊन आपण कस्टमर स्नेहलसाठी आपण पनीर अर्धा किलो पनीर घेतलं असेल सपोज, तर इथे अर्धा किलो पनीर ॲड होईल. त्यानंतर अजून एक ॲक्टिव्ह किंवा डिॲक्टिवेट कस्टमर. जर एखादा कस्टमर तुमच्याकडनं दूध घेणं बंद करत असेल तर तुम्ही त्याला डिॲक्टिवेट करू शकता.